सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर संतांची अपाई हा माझा विश्वास सर्व भावी दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करे प्रस्तुत पवनपुत्र हनुमानजी महाराज यांच्या पवित्र धर्मस्थळामध्ये सोनवत मध्ये आजची ही कीर्तनाची सेवा संपन्न होत आहे। आजचा दिवस एवढा मंगलमय आहे। जसं लांब ठेवा काही सगळे लांब ठेवा। आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा सर्व वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने अखिल विश्वाच्या दृष्टीने सर्व सनातन धर्माच्या दृष्टीने वारकरी संप्रदायांच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। वारकरी संप्रदायाला ज्या संतांनी योग्य दिशा दिली, वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार ज्या संतांनी केला त्याच्यामध्ये अग्रगणी असणारे संत आदिशक्ती मुक्ताई मातेचा आज समाधी सोहळा अदृश्य सोहळा आहे आणि अशा या मंगलमय दिवसाच्या या औचित्य साधून आज ज्यांच्या जन्मदिवसानिमित्त कार्यक्रम आहे ते आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय कृष्णा महाराज यांना कन्यारत्न प्राप्त झालं। त्या मुलीच्या जन्मदिवसानिमित्त आजचा कार्यक्रम आहे आणि योगायोग असा आहे की जिच्या जन्मदिवसानिमित्त कार्यक्रम आहे तिचंही नाव मुक्ताईच आहे। हा योग आहे, तिचंही नाव मुक्ताईच आहे। एक मुक्ताई अदृश्य झाली आणि एक मुक्ताई दृश्य झाली असा हा दिव्य सोहळा आज आदिशक्ती मुक्ताईच्या चरणाजवळ चालू आहे। पंढरपूरवरून पांडुरंगाच्या पादुका पांडुरंग आईसाहेब मुक्ताईला भेटण्याकरता मुक्ताईनगरला आलेले आणि अशा या पवित्र मंगलमय दिवशी आजचा हा हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज यांच्या मुलीचा जन्म उत्सव आपण साजरा करत आहे। सेवेकरता जगद्गुरु विश्वसंत श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा संत पर प्रकरणातील 4 चरणाचा असा अभंग घेतलेला आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय संतांच्या विश्वासाचं ठिकाण दर्शवितात। व्यवहार असू द्या वा परमार्थ असू द्या, दोन्ही ठिकाणी विश्वासाची गरज आहे। विश्वास जर नसेल तर व्यवहारही होत नाही आणि विश्वास जर नसेल तर परमार्थही होत नाही।
दोन्ही ठिकाणी विश्वासाची गरज आहे. संतांच्या विश्वासाचं ठिकाण या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी प्रदर्शित केलेलं आहे. असं आहे, संसाराला तसं जर पाहायला गेलं तर फलच नाही. यया फळना चुंबिता फुलना तुरंबिता. ज्ञानोबराय 15वा अध्याय सांगतात याला फळही नाही आणि फुलही नाही. मानलं तर संसारामध्ये सुख आहे, नाही मानलं तर संसारामध्ये सुखच नाही, संसाराला फलच नाही आणि फलाशिवाय सुख नाही, संसाराला तर फल नाही. ऊर्ध्वमूलमदशाकमश्वत्थं प्राहुरव्ययं छंदांसी यस्य पर्णानि यस्तं वेदस्य वेदवित्. या श्लोकावर भाषांतर करत असताना ज्ञानोबरायांनी सांगितलं या फळना चुंबिता फुलना तुरंबिता. याला फळही नाही फुलही नाही, पण तरी देखील संसाराला फळ मानलं जातं, संसारात फल मानलं जातं. लग्न झाल्यानंतर पुत्र प्राप्त होणं किंवा मुलगी प्राप्त होणं हे संसाराचं फल मानलं जातं. पण फल कशाला म्हणतात की ज्याच्या पुढे कोणतीही अवस्था राहत नाही त्याला फल म्हणतात. आंब्याच्या झाडाला आंबा लागला, फळ आलं, आता त्या फळाला पुन्हा कुठे फळ येणार? फल ही अंतिम अवस्था आहे. पण संसारामध्ये पुत्रप्राप्तीला जर फळ मानलं तर त्या फलाच्या नंतर कोणतंही तत्व राहायला नको आहे. पण मुलगा झाल्यानंतर पुन्हा त्याचं लग्न झाले की त्याच्या कुलाची इच्छा असते, म्हणून संसाराला फलच नाही. मुलगा किंवा मुलगी होणं याही पेक्षा ते कसे निघतात याला जास्त मूल्यांकन आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी एके ठिकाणी सांगितलंय, कर्मानेच मनुष्य सात्विक जन्माला येतो, कर्मानेच मनुष्य रजोगुणी होतो आणि कर्मानेच मनुष्य तमोगुणी होतो. पंचदशीमध्ये विद्यारण्य स्वामींनी रजोगुणी तमोगुणी सत्वगुणी या तिघांचा भेद सांगितलेला आहे, तिघांचं वर्णन केलेलं आहे. सात्विकतेने पुण्य निर्माण होतं, रजोगुणाने पाप निर्माण होतं आणि तमोगुणाने पापही नाही पुण्यही नाही, रथायुक्षपणं भवे. सात्विकैः पुण्य निष्पत्ती पापोत्पत्तिश्च राजसैः तामसैर्नो भयं किंतु रथायुक्षपणं भवेत्. पंचदशीमध्ये विद्यारण्य स्वामी बोलतात, पण तरी देखील सात्विक संततीचं वर्णन जगद्गुरु तुकोबांनी गाथामध्ये केलेलं आहे. अशी संतती सात्विक जन्माला आल्यानंतर त्याचा आनंद देवालाही होतो. कुडी कन्या पुत्र होती ते सात्विक, कुडी कन्या पुत्र होती ते सात्विक, कन्या पुत्र होती ते सात्विक, कुडी 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 कन्या पुत्र होती ते सात्विक. दयातारी ग वाटे देवा, दयातारी ग वाटे देवा, कुडी कन्या पुत्र होती ते सात्विक, कुडी कन्या पुत्र होती ते सात्विक. दयातारी ग वाटे देवा, दयातारी ग वाटे देवा, कुडी कन्या पुत्र होती ते सात्विक, कुडी कन्या पुत्र होती ते सात्विक, मूल जन्माला आल्यानंतर
त्याच्या कपाळावर काही लिहिलेलं नसतं सात्विक आहे का रजोगुणी आहे का तमोगुणी आहे. काही गोष्टी ह्या क्रियेवरून ओळखता येतात. क्रियेवरून तिचं मापन करता येतं की हे सात्विक आहे का रजोगुणी आहे का तमोगुणी आहे. क्रियानुमेय आहे काही गोष्टी. मग मूळ जन्माला येताबरोबर हा रजोगुणी आहे का तमोगुणी आहे सत्वगुणी आहे कसं ओळखता येईल. तुकोबारायांनी त्याचंही लक्षण याच भंगामध्ये केलेले. जी गीता भागवत याचं श्रवण करतात आणि अखंड परमात्म्याचं स्मरण करतात समजून जायचं सात्विक आहे. गीता गीतेचं श्रवण भागवताचं श्रवण अजून पुढचं लक्षण सांगत असताना तुकोबाराय म्हणतात अखंड चिंतन. जे विठोबाचं